नमस्कार मंडळी, जय शिवराय. ट्रॅव्हल विथ अक्षयमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आहे 17 ऑगस्ट. आज आहे सोमवार आणि नेहमीप्रमाणे सोमवारी माझं बुकिंग असतं कामोठ्यावरून साय अँड ड्रॉप प्रायव्हेट बुकिंग असतं. पण काही कारणामुळे या सोमवारी ते नाही आहे. सरांचा जस्ट फोन आलेला नाही आहे म्हणून आज जायचं. तर ठीक आहे, मग आता मी उबर वगैरे चालू केलेलं आहे आणि मला उबरवरून पहिलीच बुकिंग लागलेली आहे. कामोठेवरून बँड्रा ईस्टचा ड्रॉप 800+ काहीतरी अर्निंग होती. ठीक आहे म्हटलं चला जाऊया. तर मी आता चाललो आहे पिकअप करायला. तर तोपर्यंत मी पिकअप करतो. तोपर्यंत तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर माझं चॅनल सबस्क्राईब करा आणि पुढील व्हिडिओ कंटिन्यू करा. मित्रांनो, एवढ्या छोट्या रस्त्यामध्ये आलेलो आहे. कामोठ्यामध्ये जुई गाव म्हणून एक आहे स्टेशनच्या पाठीमागे, तिथे आलेलो आहे आणि 3 किलोमीटर मी आलो आणि कस्टमरने केली बुकिंग कॅन्सल आणि ते 3 किलोमीटरचे मला 1 पण रुपये भेटलेला नाही आहे. आणि त्या 3 किलोमीटरसाठी 8-9 मिनटं गेली माझी फुकट आणि इकडे शोधाशोध करण्यासाठी 4-5 मिनटं अजून, म्हणजे 15 मिनटं माझी गेली फुकट आणि कस्टमरने केला बुकिंग कॅन्सल. आता जातो इथून परत बाहेर आणि ह्या गावामध्ये थोडंसं नेटवर्कचा पण प्रॉब्लेम आहे. सकाळी सकाळी एकदम मूड खराब झालेला आहे. कोणीतरी टाइमपास करण्यासाठी गाडी बुक केलेली होती आणि मी बरोबर त्या कस्टमरच्या लोकेशनवरती गेलो 10 मिनटामध्ये आणि एकतर त्यांच्या बिल्डिंगचे तर सरळ रस्ता नव्हता, एकदम छोटा रस्ता होता. मग त्या बोला इथून फिरवून आणा गाडी. मी गाडी फिरवून आणली आणि बरोबर बिल्डिंगच्या गेटवरती पोहोचल्यावरती त्यांनी बुकिंग केली कॅन्सल. कोणतरी टाइमपास करत होतं भिकारचोट. माझा सकाळ सकाळी पहिली बुकिंग आल्यावरती आणि ती कॅन्सल झाल्यावरती आपण अशा शिव्या घालू शकतो. आता काय करणार, मला टाइमपास करायचा तो मग तो दुसऱ्यांच्या भावनांसोबत का खेळतोय. तर मग त्याचा टाइमपास करावा ना. आता माझी 10-15 मिनटं फुकट गेली आणि आता इथून बुकिंगच वाजत नाही आहेत. एकतर तिथे नेटवर्क पण गेला आणि तो लवकर आलाच नाही. मग ते फोन फ्लाईट मोडवर टाका, परत चालू करा, असं केलं मी. आणि आता मी आलो आहे परत कामोठ्यामध्ये त्या गावामधून आणि आता खरंच सांगतो बुकिंग वाजत नाही आहेत. मी बुकिंग घेतलेली तेव्हा वाजलेले 7 वाजून काहीतरी 35-36 मिनटं झालेली आहे आणि आता 8 वाजलेले आहेत. अर्धा तास जवळपास माझा फुकट गेला. 10 मिनटं तिथे आत जायला, 10 मिनटं मला बाहेर यायला. चला आता येत आहेत कामोठ्यामधून बुकिंग, तर मग घेतो एखादी चांगली बुकिंग. ची बुकिंग लागलेली आहे, जवळच पिकअप होता. आलेलो आहे पिकअप लोकेशनवरती आणि 1000 रुपये प्लसची अर्निंग दाखवते. मी बघितले नाही, बुकिंग आली लगेच घेतली. उबर गो पण चालू केलेलं आणि गोमधलीच बुकिंग आहे. तर आता पोहोचलेलो आहे कस्टमरच्या लोकेशनवरती, करतो पिकअप आणि मग पुढे कळवतो. छेडानगरच्या इथे आलो आणि इथूनच खूप भयानक ट्रॅफिक सुरू आहे. 45 मिनिटांचा रेड दाखवत आहे मॅपमध्ये. मिररमध्ये बघा पाठीमागे किती लाईन लागलेली आहे. जो घाटकोपरवरून येणारा ब्रिज आहे तो पण दिसतो याच्यामध्ये. पंधरा 20 मिनटं झाले आम्ही या ब्रिजवरती अडकून आहे. गाड्या मूव्ह करत नाही आहेत. ड्रायव्हर इकडे उतरलेत. हा BKC जाणारा रस्ता आहे, हा पण जाम आहे. एक ड्रायव्हर उतरतात गाडीमधून. 25 मिनटं झालेले आहेत. सगळे ड्रायव्हर आपापल्या गाडीमधून आता उतरलेत, सगळे वैतागलेत. हे पुढे 2-3-4 जण आहेत गाडीच्या बाहेर येऊन थांबलेले आहेत आणि माझ्या पाठीमागे पण बघा हे सगळे गाडीच्या बाहेर येऊन थांबलेले आहेत. आता कधी सुटेल काय माहिती नाही. मित्रांनो, आता वाजलेले आहेत 11:20 आणि आत्ता जस्ट मी अंधेरी ईस्टला ड्रॉप केला. टर्मिनल 2च्या इथे ITC मराठा हॉटेल आहे, त्याच्या पाठीमागे ऑफिस होतं, तिथे ड्रॉप केलेलं आहे मी. 2 तास
59 मिनिटे म्हणजे 3 तास लागलेले आहेत आणि 1014 रुपये भेटलेत मला. जेव्हा बुकिंग आलेली तेव्हा दाखवत होते 1 तास 40 मिनटं ड्रॉप लागेल. पिकअप केला तेव्हा आपण दाखवत होते 1 तास 40 मिनटं ड्रॉप लागेल. वाशीवरूनच जाऊया, आपल्याला 11 वाजता मीटिंगला पोहोचायचं आहे. तर त्याला बोललो सर पण नंतर वेळ झाला तर मग घाई करायची नाही. तो बोलला ना अरे आता 8:15 झालेत, 11 वाजेपर्यंत आपण कसंही पोहोचू. मग मी घेतली वाशीवरून गाडी आणि जे ट्रॅफिक सुरू झालं तुम्हाला दाखवलं पण मी कुर्ल्याच्या इथे किती ट्रॅफिक होतं ते. तर कुर्ला क्रॉस केल्याच्या नंतर सर बोलतोय अरे इधर से ले ये लेन चेंज कर वो लेन चेंज कर. त्याला बोललो सर घाई तुम्हाला झाले, मला घाई नाही झाली. बोललो मी माझं जसं पद्धतीने चालवायचे त्या पद्धतीने मी गाडी चालवणार. नंतर बोलतोय आर्ग्यू करायला लागला माझ्यासोबत, अरे मेरा लेट हो गया मीटिंग है. बोललो अरे बीकेसी से रास्ता दिखा रहा था ना अटल सेतु से, तो अटल सेतु से जाते तो अभी तक आपका मीटिंग शुरू हो के आधा खत्म भी हुआ होता. मग गपचूप बसला. मग आता काय करायचं. सर त्यांना पैसे जास्त वाटले, अटल सेतूने गेलो तर टोल वाढेल, ह्या वाढेल त्या वाढेल. मग हे टायमाची किंमत नाही तर आता बस बोंबलत बरं. त्याला बोललो मनातल्या मनामध्ये की त्याला बोललो नेक्स्ट टाइम मला मॅप दाखवेल त्या रूटने जायचं, आपलं डोकं नाही लावायचं. सकाळचा पीक टाईम असतो, लागले 3 तास. अटल सेतूने आलं असतं तर 1 तास 40 मिनिटाचे 2 तास झाले असते, 1 तास आधी पोचला असता. आणि पैसे किती गेलेच ना आता. 1014 रुपये म्हणजे त्याच्याकडून मी घेतले 1000 रुपये कॅश, उबरने मला 14 रुपये दिले. 1000 रुपयाचं त्याला 1300 रुपये गेले असते, 1200-1300 रुपये गेले असते. पण 1 तास आधी तरी पोचला असता तो, पण ऐकलं नाही माझं. ठीक आहे आता उबरचं तर काय बुकिंग वाजत नाही ते एअरपोर्टच्या इथून 5 मिनटं झाले मला ड्रॉप करून, पण एकही बुकिंग वाजलेली नाही. आता रॅपिडो चालू करूया आणि बघूया कोणत्या बुकिंग वाजतात. आता CNG बरोबर अर्धा संपलेला आहे, खूप ट्रॅफिक होतं. मित्रांनो अंधेरी ईस्टवरून आता मी जुहूला आलेलो आहे. काहीच बुकिंग नाही लागल्या, जवळपास अर्धा-पाऊण तास गेला माझा, पण बुकिंग सारख्या येत नव्हत्या. अंधेरी वेस्टवरून ठाण्याची बुकिंग, हिरानंदानीची बुकिंग 380 रुपयेमध्ये येत होती उबरमध्ये. आणि आता जुहूला आलो तर इथून खारघरची बुकिंग येत होती 400 रुपये आणि 1.5 तास दाखवत होते. मग म्हटलंय अशा बुकिंग घेण्यापेक्षा डब्बा खात बसलेलं बरं. तर मग आता थांबलोय, गाडी लावली एका साईडला आणि आता खात. तर दिलेले आहे मटकीची भाजी आणि चपाती. तर घेतो आता पहिला घास आणि खातो. या तुम्ही पण खायला या. 1:45 झालेले आहेत आणि बुकिंग येत नाही आहे. थोडंसं डोकं पण दुखत होतं म्हणून जरासं मागे सीट घेऊन जरासं झोपण्याचा प्रयत्न करत होतो. तर खूप जोराचा पाऊस आलेला आहे, दाखवत होतो. खतरनाकवाला पाऊस आलेला आहे, पण बुकिंग काही येत नाहीत. रॅपिडोवरती येत आहेत 120, 130, 140 रुपये. मी आता जुहूला आहे आणि जुहूवरून बोरिवलीच्या बुकिंग येत आहेत 200 रुपये, 250 रुपये. दादरच्या बुकिंग येत आहेत 200 रुपये. एवढ्या कमी पैशामध्ये कसं जायचं. आणि 40-40 मिनटं पण दाखवतात. ठाण्याची बुकिंग आलेली 350 रुपये, 350, 450 रुपये. मग एवढ्या कमी रेटमध्ये बुकिंग नाही घेऊन चालत. जरा बघतो आता, जरासं झोपतो 3 वाजेपर्यंत, त्याच्यानंतर पुढचं बघू आता. मित्रांनो आता वाजलेले आहेत 2:45 आणि आता बुकिंग आली आहे मला नोवोटेल हॉटेलवरून भांडूपची. तर मी आता घेतलेली आहे बुकिंग. पैसे जास्त नाही, 350 रुपये काहीतरी दाखवत होते. पण आता खूप वेळ झालेला आहे, टाईमपास झाला आहे भरपूर बुकिंगच्या नादामध्ये. तर आता करतो पिकअप आणि भांडूपला ड्रॉप करतो. 1 तास दाखवतंय. कस्टमरचं स्टॉप ॲड आहे बहुतेक, मी नीट बघितलं पण नाही आहे. ठीक आहे जाऊ दे, जे होईल ते होईल. 350 रुपयाच्या आसपास पैसे भेटले तरी ठीक आहे, कारण पैसे भेटतच नाहीत दुपारच्या टायमाला. आणि सकाळपासून फक्त एकच बुकिंग झाले, 1000 रुपयाचंच काम झालेलं आहे. आता 2:45 झालेले आहेत. मग भांडूपला जाऊ, भांडूपवरून परत मुंबईत येऊ. मित्रांनो वाजलेले आहेत आता 4:15. भांडूपला ड्रॉप झालेला आहे, जो जुहूवरून पिकअप केला होता. 1 तास 5 मिनटं दाखवले होते, पण 1.5 तास लागले आणि पैसे तेवढेच भेटलेले आहेत 340 रुपये. 1 रुपयेसुद्धा उबरकडून वाढवून भेटलेला नाही आहे. आणि आता बघूया आपण इथून काय रिटर्न मुंबई साईडची बुकिंग लागते का. CNG पण कमी आहे तर छोटीशीच बुकिंग घेऊ शकतो आपण.
जसं की इथून अंधेरी वगैरे, दादर वगैरे. त्याच्यापेक्षा पुढे नाही जाऊ शकत, कारण कुलाब्याला गेलो तर तिकडे CNG पंप नाही आहे. आणि बघू आता इकडचं बुकिंग भेटलं तर ठीक, नाहीतर मग थोड्या वेळाने इथेच CNG भरू. हे बघा मित्रांनो, वाजलेले आहे 4:23 आणि CNG बघा एकदम कमी झालेला आहे. आता रिझर्ववरती लागेल. आणि इथे बघा 82.3 किलोमीटर चाललेली आहे गाडी. फक्त 82 किलोमीटरमध्ये गाडी आता रिझर्व लागेल. अजून 5-6 किलोमीटर तर ठीक आहे, अजून 8 किलोमीटर पकडा, म्हणजे 90 किलोमीटरवरतीच गाडी रिझर्ववरती लागते माझी. कारण 11:30 वाजता तर मी फ्री झालो होतो. 11:30 वाजल्यापासून 3 वाजेपर्यंत मी बुकिंग घेतली नाही, पण त्याच्यामध्ये माझी गाडी 3 तास कंटिन्यू चालूच होती 3 वाजेपर्यंत. म्हणजे 12 ते 3 मी बुकिंग घेतलीच नाही, पण चालू होती माझी. त्याच्यामुळे CNG संपलेला आहे. आणि आता मी आलेलो आहे इथे CNGच्या लाईनमध्ये. पुढे रिक्षा आहेत आणि पाठीमागे मी आहे. रिक्षा आणि कारसाठी इथे एकच लाईन आहे. मुलुंडमध्ये आलेलो आहे, तर भरतो आता CNG आणि त्याच्यानंतर मग घेतो बुकिंग. 470 रुपयाचा CNG भरलेला आहे. आणि आता परत करतो मीटर रिसेट केला, 0 झाला. आता उबर पण चालू केलेलं आहे. जातो आता CNG पंपाच्या बाहेर. मुलुंडमध्ये होतो. मुलुंडवरून मला बुकिंग लागलेली माटुंगा ईस्टची. तर केला पिकअप आणि आता माटुंग्याला मी ड्रॉप केलेला आहे. 1.5 तास लागले आणि 510 रुपये भेटले मला. उबरने थोडासा फेअर वाढवून दिला आहे, कारण अर्धा तास एक्स्ट्रा लागला. जेव्हा पिकअप केला तेव्हा 1 तास दाखवत होता, पण 1.5 तास लागले. आणि उबरने मला पैसे वाढवून दिलेले आहेत. 510 रुपये भेटलेले आहेत आता. तर आता ईस्टला आहे, तर बघू इथून काही बुकिंग लागते का, नाहीतर मग दादर वेस्टमध्ये जाऊया. बघू काय करायचं ते. माटुंगा ईस्टला होतो, तिथे काहीच बुकिंग वाजत नव्हत्या, म्हणून दादर वेस्टला आलो. प्रभादेवीच्या इथे आहे आता. आणि इथून मला ठाण्याची बुकिंग लागलेली आहे. 930 रुपये असं काहीतरी अमाऊंट आहे, पण 2 तास 45 मिनटं दाखवलेले आहेत. म्हणजे 3 तास होतील. 3 तासपेक्षा जास्तच होतील असं वाटायला लागलं आहे मला. काय करू, बुकिंग ॲक्सेप्ट तर झालेली आहे. जातो आता. तसं पण काम काय झालेलं नाही. 1800 रुपयाचं काम झालेलं आहे. आणि ही जर बुकिंग झाली तर ही बुकिंग झाली तर मग जरा होईल 2800च्या आसपास जाईल अर्निंग. मग तिथून आपल्याला भेटेल. पिकअप केला तेव्हा वरळीवरून दाखवलं आपल्याला सी लिंकवरून जाण्यासाठी. तर मग कोस्टल रोडवरून घेतली गाडी आपल्या सी लिंकवरती. पंचेचाळीस मिनटं झाले BKC मध्येच थांबली आहे गाडी. मित्रांनो, वाजलेले आहेत आता बरोबर 10 आणि मी आता पोहोचलेलो आहे ठाणा वेस्टला, घोडबंदर रोडवरती. ब्रह्मांडच्या पण एकदम पुढे, हिरानंदानीच्या पुढे. आणि 930 रुपये भेटलेत मला. आणि बरोबर 3 तास लागलेत. 2 तास 58 मिनटं लागलेत आणि 930 रुपये भेटलेत. आता 10 वाजलेत. आता ऐरोलीला पोचायला 10:30 वाजतील. आणि तिथून एखादी बुकिंग कधी भेटणार काही आयडिया नाही, किती वेळ लागेल मला. पण बघतो आता. इथून तर बुकिंग भेटणार नाही. तरी लोकेशन टाकलं आहे पनवेलचा. रॅपिडो पण चालू केलेलं आहे. तर बघूया आता. मित्रांनो, खूप वेळ झाला ठाण्यामध्ये होतो, बुकिंग लागत नव्हती. मग म्हटलं आता डायरेक्ट हळूहळू आपण ऐरोलीकडे जाऊया. तर सुसाट येत होतो एकदम. तर कळव्यामध्ये जशी एंट्री केली तशी आपल्याला डायरेक्ट कामोट्याची बुकिंग लागलेली आहे. आपला पिकअप आहे विटाव्यावरून. तर आता 2-4 मिनटात पोहोचतो आहे मी. तर करतोच पहिले पिकअप, जातो कामोट्याला. मग तिथे गेल्यावरती तुम्हाला सांगतो. मित्रांनो, वाजलेले आहेत आता 11:25 आणि माझी शेवटची ट्रिप जी होती विटाव्यावरून कामोठ्याची, ती पण पूर्ण झालेली आहे. 45 मिनटामध्येच पोहोचलो मी आणि 440 रुपये भेटलेत.
आणि कामोठ्यामध्ये माझ्या बिल्डिंगच्या पाठीमागच्या साईडलाच ड्रॉप होता. मग आता काय मी गॅस भरत नाही. जातो आता घरी. खूप कंटाळा आला. 11:30 वाजत आले जवळपास. तर माझी जी आजची अर्निंग आहे ती ही आहे. सकाळी कामोठ्यावरून अंधेरी ईस्टचे भेटले 1014 रुपये. नंतर जुहूवरून भांडूपचे भेटले 340 रुपये. नंतर भांडूपवरून माटुंगा ईस्टचे भेटले 510 रुपये. नंतर वरळेवरून ठाण्याचे भेटले 920 रुपये. आणि कळव्यावरून भेटले कामोठ्याचे 440 रुपये. मी दुपारी एकदाच मुलुंडमध्ये CNG भरला होता 470 रुपयाचा. आणि आता जरी CNG भरला तर अजून 500 रुपयाचा CNG बसू शकतो गाडीमध्ये. पण आता बाहेर नाही जाते मी. तर जातो आता मी घरी. आणि तुम्ही चॅनलवरती जर नवीन असाल तर माझं चॅनल सबस्क्राईब करा आणि मला थोडंसं सपोर्ट करा. आपण आता भेटूया उद्या. तोपर्यंत गुड नाईट. बाय.